नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं. तर आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याची मस्त तयारी चालू आहे आमची. बघू शकताय तुम्ही. आताच मी बाजारातून आले फुलं वगैरे घेऊन आणि मस्तपैकी गुढीसाठी आता हार बनवते. त्याच्यानंतर आपण गुढी उभारणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि कसा वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता आता मी पटपट हार बनवून घेते. त्याच्यानंतर बाकीची कामं पण आपल्याला करायची, जसं की पुरणपोळी बनवायची नैवेद्यासाठी, प्लस आपले चाट सेंटरसाठी गोड चटणी वगैरे ते पण बनवायचं आहे आपल्याला. तर म्हणजे घरातलं पण स्वयंपाक चालूच राहणार आहे आणि आपल्या गाडीसाठी जे काही लागतं ते पण मी करून घेणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि गुढीपाडव्यांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ कंटिन्यू पहा सगळ्यांनी. बघू शकता पटकन असा हार बनवून झालेला आहे माझा. आणि चला तर मग आता गुढी बांधण्याची तयारी करूया. सणवार असला ना गुढी बांधून झालेली आहे आणि बघू शकताय तुम्ही स्वास्तिक काढतायत कलशावर छानपैकी. आणि कोणतीही पूजा असू दे, कोणतंही शुभ कार्य असू दे, स्वास्तिक हे सर्वप्रथम काढावंच लागतं, कारण की ते शुभ असतं स्वास्तिक. त्याच्यामुळे बघू शकता किती सुंदर अशी आपली गुढी दिसत आहे. गुढी बांधून झालेली आहे. तर आता पुढची तयारी आपल्याला करायची. गुढी तर बांधून झाली, पूजा पण करून झाली, ते तुम्हाला मी दाखवणच. पूजा वगैरे पण झाली. जरा व्हिडिओ कंटिन्यू पहा. सजलया अंगावर शृंगाराचं सोनं. नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर बघू शकता गुढी बांधलेली आहे आपली आणि पूजा वगैरे झाली आपली. तर आता नैवेद्य बनवायचं आहे आपल्याला. आणि पाहू शकताय रांगोळी काढली वैष्णवी, तुम्हाला दाखवते मी. बघू शकता एवढीशा छोटूशा हाताने मस्त अशी रांगोळी काढत आहे आमची वैष्णवी. आणि तिला आवड आहे रांगोळी काढायची. त्याच्यामुळं मी म्हटलं चल, म्हणजे ते कसं लहानपणीच थोडंसं त्यांना पण नाही का असं रांगोळीची प्रॅक्टिस पण होईल. म्हणजे काय एवढं तर काही नाही आहे की जबरदस्ती काढायलाच पाहिजे, पण तिला आवड आहे ना, तर म्हणलं काढतोच. आणि डब्बे जे काही हे ह्यांनी संपवल्यात रांगोळी काढून. तर मी पण म्हणते शिकतात ना, असं हळूहळू शिकतात ना लेकरं. त्याच्यामुळे म्हटलं तूच काढ, म्हणलं मी नाही काढत. तिलाच काढायला लावली. तर बघू शकता अशा प्रकारे रांगोळी काढली मस्त. आणि आज नाही का असं आभाळ आल्यासारखंच होतं वातावरण थोडंसं, बघू शकताय तुम्ही. तर पाऊस येईल का काय माहिती नाही, पण असंच वातावरण आहे आज. तर वैष्णवीने रांगोळी काढली. प्रसाद वगैरे, प्रसादामध्ये नाही का आता गुळ आणि आपल्याला नाही का हे कडुलिंबाचे जे फुलं असतात ना, ते गुळ आणि कडुलिंबाचे फुलं नैवेद्याला ठेवलेले आहेत. नंतर पुरणपोळीचा नैवेद्य आपण करणार आहोत. बघू शकताय डाळ आपली इकडे लावलेली आहे कुकरला. त्याच्यानंतर हे चटणीचं तर आपलं चालूच असतं, कारण की गाडी तर लावायचं लागणार ना पाणीपुरीचे, नवीन वर्ष जरी असलं तरी, हो की नाही. तर कामं आपले चालूच आहेत. बघू शकताय पूजा वगैरे झाली आपली मस्तपैकी देवबाप्पाची. छान आपला प्रसाद वगैरे पण हे केलंय. चला तर मग स्वयंपाक करायला सुरुवात करते मी. भेटूया पुन्हा. व्हिडिओ कंटिन्यू पहा. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. या दिवशी घराच्या दारात गुढी उभारून, तोरणं लावून आणि पुरणपोळीचा बेत करून विजयाचे, समृद्धीचे व नवीन संधीचे स्वागत केले जाते. हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. तर बघू शकता आपलं पुरणसुद्धा होत आहे मस्त, कारण की याच्यामध्ये साखर टाकली ना तर ते थोडंसं पातळ झालं. तर मस्त याला घट्ट करून घ्यायचं आहे. गुढी म्हणजे विजयाध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. हा 3.5 मुहूर्त गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा
एक असल्याने नवीन खरेदी, गृहप्रवेश किंवा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते अशी धारणा आहे. तसेच शालिवाहन राजाचे शक सुरू केल्याचीही आठवण या दिवसाशी जोडली जाते. तर गुढी कशी उभा करतात हे तुम्हाला तर माहीतच आहे सगळ्यांना. म्हणजे एक उंच अशी काठी घेतात, त्याच्यावर रेशीम वस्त्र किंवा हिरव्या किंवा लाल रंगाची किंवा पिवळी साडी गुंडाळली जाते. त्यावर कडुलिंबाची पानं असतात, त्याची फांदी एक अर्धी छोटीशी, आणि फुलांचा हार, साखरेची माळ म्हणजे त्याला गाठी म्हणतात बरं का, ती पण लावली जाते. आणि तांब्या घ्यायचा, पितळेचा किंवा तांब्याचा, असं तांब्या घ्यायचा, त्याच्यावर स्वास्तिक काढायचं मस्त, तो पालथा करून ठेवला जातो गुढीवर मस्त. तर अशा प्रकारे गुढी उभा करायची आणि ती पण दाराच्या उजव्या बाजूला उभी करायची आणि मस्त दारात उभी करायची अशी उजव्या बाजूला. तर एक साईडनी माझं नाही का इकडे हे पण काम चालू होतं, आमटी बनवायचं. एक साईडला पुरण तर झालं होतं, पण ते आता थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं होतं. छान असं म्हणजे मस्त शिजवून घेतलं होतं पुरण. आणि आमटी ना मी काळ्या मसाल्यातली केली होती मस्तपैकी. तर आधी मी वाटण बनवलं होतं, खोबरं, नंतर लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं. थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती वाटणामध्ये, त्याचं वाटण करून घेतलं होतं. आणि ही जी डाळ असते ना ती चांगली अशी मॅश करून घेतली होती. खूप शिजलेली असते ना पुरणाची डाळ, फक्त मॅश करून घेतली होती मस्त. आणि जिरी टाकून फक्त फोडणी दिली एवढ्या मसाल्याचं, जो आपण वाटण काढलं होतं त्याचं. आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आणि काळं मसाला जो आहे ना आपला तो पण, आणि चवीपुरतं मीठ, हळद टाकून मस्त अशी फोडणी दिली होती आमटीला. आणि खूप छान आमटीचा कलर पण दिसत होता बरं का, बघू शकताय तुम्ही. या दिवशी प्रामुख्याने पुरणपोळीचाच नैवेद्य असतो बरं का. आणि जी कडुलिंबाची पानं असतात का आणि गूळ आणि त्याच्यात ओवा पण टाकतात, मी विसरले होते ओवा टाकायचं. तर त्याचं मिश्रण करून नाही का ते प्रसाद म्हणून खाल्लं जातं बरं का. तर ते कडूपणा दूर करण्यासाठी हा नैवेद्य खाल्ला जातो. आणि तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी तर सगळे लवकर उठतातच, छान असं तयार वगैरे होतातच, दारापुढे रांगोळी काढतात, गुढीचं पूजन वगैरे करतात. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि बघू शकता आपली आमटी पण होत आहे एक साईडला. छान अशी तडका दिलाय मी आमटीला. नक्षीदार काठीवर रेशिमी वस्त्र, चांदीचा तांब्या, कडुलिंबाची पानं, साखरेची माळ अशी उभारूया समृद्धीची गुढी पाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकता आमटी इतकी सुंदर झाली आपली, म्हणजे छान झाली दिसायला, खूप छान कलर आलेला आहे. मला तर खूप दिसता क्षणी खूप असं वाटते खावं, पण नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला. मस्त असं भज्याचं पण पीठ मळून ठेवलेलं होतं मी आधीच, बेसन पीठ. आणि लगेच मग भजी तळायला घेतले मी आपली आमटी झाल्याच्या नंतर. आणि एक साईडने तुम्हाला दिसतंय भात लावलेला आहे मी कुकरमध्ये, कारण की मला नाही का इकडचं पण तयारी करायची होती आपली गुढीपाडव्याची पण, पुरणपोळीची नैवेद्याची, आणि मला हे पण करायचं होतं आपल्या चाट सेंटरचं पण. तर त्याच्यामुळं नाही का बटाटे पण लावायचे होते. मग पटापटा एक जे गॅस रिकामा होईल तिथं काहीतरी बनवत बसले होते मी. आता भजे करून झाल्याच्या नंतर लगेच पोळ्या करून घेणार आहे. आणि पापड तर आधीच तळणार आहे, भजे झाल्यावर लगेच पापड तळून घेणार आहे. आणि मग झाला आपला स्वयंपाक पुरणपोळ्या झाल्याच्या नंतर. एंडिंगला, सगळ्यात एंडिंगला मी पुरणपोळ्या करायला घेतल्या सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर, कारण की मग कसं गरम गरम पुरणपोळी पण खाता येते. नाही तर मग आधीच पुरणपोळी करून ठेवलं की मग पुरणपोळी थंडी होणार आणि बाकीचं सगळं गरम गरम आहे की नाही. त्याच्यामुळं सगळं आधी बनवून ठेवलं आणि मग शेवटी पुरणपोळ्या करायला घेतल्या मग मी. आणि छान आता भजी आपली मस्त तळून घेऊया.
नवीन वर्ष, नवीन आशा, नवीन उमेद, नवीन स्वप्न, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. हा सण आनंदाचे, नवचैतन्याचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो बरं का. तर तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. आणि तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात आनंद येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगत चला. चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला व्हिजिट करा. छान असे व्हिडिओज आहेत, नक्की पाहत चला. आणि खूप छान गुढीपाडवा आपला साजरा झालेला आहे. खूप छान पूजा झालेली आहे आणि छान असा स्वयंपाक पण झाला होता. ते कसं म्हणतो ना, प्रसादासाठी नैवेद्यासाठी बनवलेला होता ना, तर म्हणजे ना टेस्ट घेतासुद्धा सगळं काही व्यवस्थित होतं. आणि नैवेद्यासाठी बनवलेला म्हणजे तो आपला आपण म्हणजे आपल्यासाठी तो प्रसादच असतो खरा तर. खूप छान झाला होता. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा. पटपट आता भजे तळून घेते आणि मग पुरणपोळ्या झाल्या की संपला आपला स्वयंपाक बनवायचं है ना. आणि भजे झाल्याच्या नंतर लगेच मी पुरणपोळ्या करायला घेतल्या आणि मग लगेच ह्यांना मी जेवण वगैरे दिलं नैवेद्य दाखवून. आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी जेवलं नव्हतं ना, त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन नैवेद्य दाखवून घेऊया, मग जेवणाला सगळे रिकामे आहे का नाही. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग बाय बाय. श्री स्वामी समर्थ.